Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे असताना सुप्रिया सुळेंचा मोठा विजय झाल्यानंतर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि भाजपला काही प्रश्न विचारलेत। यांनी चक्क क्वेश्चन मार्क जो उभा केलाय तो सगळ्या लीडवरून महायुतीच्या नेत्यांवरून। आपल्यासोबत स्वतः आनंद दवे आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर सुप्रिया सुळे विजयी झाल्यानंतर तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेत महायुतीच्या नेत्यांवर आणि थेट अजित पवारांवर, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार। खरं तर आम्हाला याच्याविषयी माहिती आहे, हे अजितदादांना सुद्धा माहिती आहे। हे पहिलं। दुसरं मी सांगतो, आम्ही जेव्हा निवडणूक बघत होतो जाणवत होतं की दादा हे एकांकी किल्ला लढवत आहे किंवा दादांचा पक्ष एकांकी किल्ला लढवतोय। मी अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर पुरंदरमध्ये माननीय विजय शिवतारेंनी आधीच करायचा तो डॅमेज कंट्रोल केला होता, त्यांना कोणी थांबवलं नाही। अगदी शेवटला ते थांबले आणि ते कन्व्हिन्स झालेले आहेत। इंदापूरमध्ये सुद्धा हर्षवर्धनजीची मुलगी असेल किंवा हर्षवर्धनजीची सुद्धा स्टेटमेंट जी होती ती त्यांची भूमिका दाखवणारी होती, स्पष्ट आहे। अगदी इथं दौंडमध्ये तर मागच्या वेळेस आम्हाला उमेदवारी दिली जेव्हा पक्ष संकटात होता, आता योग्य चिन्ह दिसत असताना कुल तरी का नाही, म्हणजे बी कुल स्टे कुल अशी एक घोषणा आतल्यात दिली गेली जी लोकांना कळत होतं, दिसत होतं। अशा वेळी आम्हाला असं म्हणणं आहे की कोणत्याही पक्ष युती धर्माप्रमाणे वागलेला नाही। स्वतः बारामती मतदारसंघामध्ये सुद्धा कार्यकर्ते 10,000 तरी लीड मिळेल असे एक विस्परिंग चाललेलं होतं। विस्फरिंग कोण करू शकतं, विस्फरिंग कोण चांगलं करते सगळ्यांना माहिती, मी सांगायची गरज नाही आहे। खडकवासला जो हक्काचा मतदारसंघ समजला जात होता तिथं सुद्धा हक्काचा मतदार 80% मतदानसुद्धा झालेलं आहे। असं असून दादांचा लीड फक्त 20,000 मतं आहेत। सरळ दिसते की पद्धतशीर गेम करण्यात आलेली आहे की काय अशी हिंदू महासंघाला शंका आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। गेम झाली म्हणताय, पण चंद्रकांत पाटलांचं एक विधान देखील बारामतीत ऐकलं गेलं की आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव केला, त्याचाही फटका बसला कुठेतरी। खरं मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये आम्हाला याचा पराभव करायचा आहे किंवा आम्हाला विजय करा म्हणजे त्याला पराभव करा, हे तसे कॉमन वाक्य म्हटलं जायला पाहिजे। त्याच्यापेक्षा घातक विधान होतं की अतृप्त आत्मा किंवा मंगळसूत्र मोदीजींनी केलेलं वाक्य, ते सुद्धा तेवढीच घातक आहेत। मला वाटत नाही की अजितदादा त्या वाक्यांविरोधात काय बोलू शकतील। चंद्रकांत दादांचं वाक्य सुद्धा डॅमेज करूनच गेले आणि माझं स्पष्ट मत आहे की कोणत्याही पक्षाचे जे ज्येष्ठ नेते असतात आपण काय बोलतोय आणि त्याचे काय परिणाम होणार त्यांना माहिती असतं। काही वेळा निगेटिव्ह परिणाम करण्यासाठी तर काही वेळा सकारात्मक परिणाम करण्यासाठी अशी वाक्य मुद्दाम वापरली गेलीत असं आम्हाला वाटतं। अजितदादांचं विधानसभेमध्ये एक ज्या बार्गेनिंग व्हॅल्यू असते ती कमी करण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून प्रयत्न केलेत का काय अशी शंका आमच्या मनात आहे। थोडक्यात अजितदादांचा गेम झाला असं म्हणता येईल, असं आम्हाला वाटतं। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा विजय झाल्यानंतर महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी जो युती धर्म होता तो पाळला नाहीये। चंद्रकांत पाटलांच्या विधानांपेक्षा मोदींनी केलेलं विधान देखील घातक होतं, त्यावर अजित पवार प्रश्न विचारणार का? अजित पवारांचा विधानसभेमध्ये जो दरार आहे की जी बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी करण्यासाठीच हे सगळं ठरवून केलं गेल्याचा आरोप हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।